सन 1995 पासून कोल्हापूर जिल्ह्यातील सोबत जोडलेल्या यादीतील 257 वस्त्रोद्योग सहकारी संस्थांना विविध वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून संस्थांना अंदाजे 300 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर केले होते. तरीही सद्यस्थितीत सर्व संस्थांचे उद्योग बंद आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या संस्थांच्याकडून शासनाचे अंदाजे 350 कोटी रुपयाचे येणे आहे. तरी थकीत अर्थसहाय्याची रक्कम व्याजदंडासहित अर्थसहाय्य बुडवणाऱ्या भ्रष्ट संस्था चालकांकडून येत्या 1 महिन्याच्या आत शासनाने एक रक्कमी वसूल करावी. अन्यथा अशा भ्रष्ट संस्था चालकांचे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या व गैरकारभार व थकीत रक्कम वसुलीचा फार्स करणाऱ्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध लोकशाही मार्गाने दाद व न्याय मागण्यासाठी 19 मार्च पासून संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा लोकसेवा महासंघाच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आलाय. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष उत्तम कागले म्हणाले, बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि स्वदेशी व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि NCDCच्या माध्यमातून सहकारी तत्वावर वस्त्रोद्योग व्यवसाय सहकारी संस्था म्हणून चालू करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि NCDCच्या मार्फत अंदाजे 300 कोटी रुपये अर्थसहाय्य करण्यात आलं होतं. 1995ला ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्यावेळीपासून ही योजना अंमलात आली होती आणि गेल्या 30 वर्षापासून या शासनातील जे अधिकारी आहेत त्यांनी फक्त वसुलीचा फार्स केलेला आहे. या 30 वर्षामध्ये अगदी तुटपुंजी रक्कम वसूल केल्याचं नाटक फक्त करायचं आणि 300च्या वर आता तो अंदाजे दंड व्याजासह जर ती रक्कम काढली तर 350-400 कोटीपर्यंत गेलेली आहे. तर ही वसुली जी आहे ती तात्काळ शासनानं वसूल करावी आणि जर या 1 महिन्याची आम्ही मुदत दिली होती 19 तारखेपर्यंत जर वसूल नाही झालं तर 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. हा झाला लोकशाही मार्गाचा विषय. दुसरा कायदेशीर बाब म्हणून आम्ही आमच्या लोकसेवा महासंघाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची मागणी अशी आहे की या वसुलीबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी ही वसुली करण्यासाठी कामात कसूर केले आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आहे. यावेळी पत्रकार परिषदेस कावेरी मोहन्नावर, गजानन तिवडे, विजय संधी, संजय दिंडे, अंकुश दिंडे, नेहा नलवडे, दीपा मोटे आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी आसिफ बनगे, कोल्हापूर.